राज्य के राजस्व मंत्री और नागपुर अमरावती जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने मीडिया से बातचीत में कई अहम घोषणाएं की। उन्होंने बताया कि कोराडी और खापरखेड़ा बिजली परियोजना के ठेका मजदूरों के लिए 5000 सस्ते घर बनाए जाएंगे। कामठी में 2500 और भिलगांव खैरी क्षेत्र में 5000 घरों का निर्माण लगभग 80% पूरा हो चुका है। नागपुर में 5500 तैयार घरों का जल्द ही वितरण होगा। उन्होंने कहा कि झोपड़पट्टी वासियों को प्रधानमंत्री आवास योजना के तहत घर दिए जाएंगे। नागपुर के हिस्लॉप कॉलेज के पास MHDA की इमारत का पुनर्विकास किया जाएगा और अतिक्रमण हटाकर पात्रों को घर मिलेगा। मुख्यमंत्री की ओर से 20 लाख घरों की योजना को मंजूरी मिली है और केंद्र से 10 लाख घरों की स्वीकृति की उम्मीद है। कोराडी खापरखेड़ा वीज प्रकल्पाचे कंत्राटी कामगार यांना 5000 घरं बांधून देण्याचा निर्णय हा आम्ही करतो आहे। स्वस्तात घर मिळणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही योजना करतो आहे। तसंच कामठी शहरामध्ये 2500 घरं बांधण्याचा निर्णय आम्ही करतो आहे। भिलगाव खैरी जवळ आम्ही 5000 घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचं काम 80% पूर्ण झालं आहे। नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या 5500 लोकांना लवकरच आम्ही जे आता तयार झालेले घरं वाटणार आहोत। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री गडकरी साहेब वाटप करणार आहेत। लवकरच नागपूर शहरामध्ये हिस्लॉप कॉलेज जवळ जी म्हाडाची इमारत आहे तिचं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हाडाच्या माध्यमातून जेवढे शहरामध्ये अतिक्रमण आहे तेवढे काढून त्यांना सुद्धा घरं मिळाले पाहिजे याचाही आम्ही योजना तयार केली आहे। ज्याचा आपण जे झोपडपट्टीत लोक राहतात जिथे जिथे लोक राहतात त्यांची यादी बनवणं सुरू झाली। आमच्या NMC कमिशनरनं संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यामधले झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी 20 लक्ष घरं केंद्र सरकारकडून मंजूर केले प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये आणि आता 10 लक्ष घरं पुन्हा माननीय मुख्यमंत्री केंद्र सरकारकडून आणणार आहे। त्यामुळे 30 लाख घरं म्हणजे हा रेकॉर्ड आहे। राज्यामध्ये 30 लक्ष घरं पुढच्या 2 वर्षात निर्माण होणार आहे। 30 लक्ष घरं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मोदीजी आणि माननीय आमचे शिवराज सिंग चौहानजी यांच्याकडनं हे मोठं पॅकेज महाराष्ट्राकरता आणलं आणि त्यामध्ये नागपूर उपराजधानीमध्ये एकही घर आपल्या शेतमजुराचं झोपडपट्टीत जाणाऱ्या लोकांचं शिल्लक राहणार आहे। सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये आम्ही घर वाटप करतोय। जल संकट पर उन्होंने कहा कि राज्य में पहला एजेंडा पानी की समस्या का समाधान है। विशेष रूप से काटोल नरखेड़ क्षेत्र में जलस्तर नीचे गया है। साथ ही पहलगाम आतंकी हमले को लेकर उन्होंने शिंदे सरकार की कार्रवाई को राजनीति से ऊपर बताया और सभी पक्षों से एकजुट होने की अपील की। काहीही मनामध्ये मनमुठाव नाही, काहीही सत्तेमध्ये कुठलाही विसंवाद नाही। माननीय एकनाथ शिंदेजींनी जम्मू काश्मीर श्रीनगरला जाऊन त्या ठिकाणी पर्यटकाची भेट घेणे हे काही राजकारण नाही आहे आणि गिरीश महाजनला पाठवण्याचे काही राजकारण नाही। ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे राज्य सरकारमध्ये। आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन गेले, एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी गेले। त्या ठिकाणी जास्त VVIP मुवमेंट वाढू नये म्हणून इतर लोकांना आम्ही नाही पाठवलं। तर हीच जर मुवमेंट वाढली तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी VIPचंच त्या ठिकाणी सिक्युरिटी राहील। त्यामुळं शिंदेजी आणि गिरीश महाजनजी गेले आणि त्या ठिकाणी सर्व पर्यटकाला आम्ही सांभाळून राहिलो आहे। महाराष्ट्राचे सर्व जवळपास 3000-4000च्या वर पर्यटक त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्राचे। त्यांना त्या ठिकाणी सुखरूप घरी आणण्याची आमची योजना आहे। यामध्ये कोणतंही राजकारण हे काही श्रेयवाद नाही आहे। या ठिकाणी ही घटना काही श्रेयवादाची नाही आहे। देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे। देशाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान फार मोठं आहे आणि यामध्ये जो कोणी राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्यांना लकलाभ आहे। अशा घटनेमध्ये संपूर्ण देश हा पाठीशी उभा राहायला पाहिजे सरकारच्या आणि माननीय मोदीजींनी सर्व पक्षाला आवाहन केलं आहे। हे राजकारण करण्याचे दिवस नाही आहे, या देशाला मजबूत करण्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं या घटनेवर राजकारण करू नये। कुठेही आमचा विसंवाद नाही आहे। एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही रोज त्या ठिकाणी काम करतोय सरकार म्हणून आणि सरकारची प्रायोरिटी आहे की या पाणी टंचाईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई उपाययोजना करणे। आता तर परवा कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की कॅबिनेटचा पहिला विषय कॅबिनेट मधला पहिला विषय हा कुठली चर्चा नाही, पहिल्या विषयावर महाराष्ट्राच्या पाणी टंचाई चर्चा होणार आहे। म्हणजे कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी या राज्यामध्ये पहिला विषय असणार आहे पाणी टंचाई आणि गुरांच्या छावण्या, लोकांना पाणी। त्यामुळं आमचं सरकार एकमतानं
हे पुढे जाण्यासाठी काम करत आहे। इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।